नमस्कार मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की संख्येत जर सर्व एक असतील तर त्याचा वर्ग कसा काढायचा आपण ते बघणार आहोत. बरोबर. तर चला बघू आपण काय सांगितलं मी तुम्हाला. संख्येत जर सर्व एक असतील तर त्याचा गुणाकार कसा करायचा ते बघू. काय करायचं आहे, संख्येत किती अंक आहे, संख्येत एक किती अंक आहे, 3 आहे. बरोबर. इकडून एक किती आहे ते लिहायचा. बरोबर. म्हणजे इकडून 1 2 3 आहे. बरोबर. 1 2 आणि 3 इकडनं लिहिलं ना, परत मागनं लिहायचं. बरोबर. परत इकडनं लिहायचं. किती अंक आहे, 3. बरोबर. 1 2 आणि 3. बरोबर. हेच याचा वर्ग आहे. काय केलं, किती अंक आहे, जेवढे अंक असतील. बरोबर. जेवढे अंक असतील तेवढे सरळ लिहून घ्यायचे. 1 2 3 आहे. बरोबर. 1 2 3 लिहून घेतले. परत इकडनं उलट घ्यायचं. काय करायचं, उलट घ्यायचं. 3च आहे का नाही, मग इकडनं पण 3च उलट घ्यायचं. काय 1 2 3 हेच याचा वर्ग आहे. एक एक्झाम्पल बघू आपण. 11चं बघू. बरोबर. हे बघा, काय सांगितलं मी तुम्हाला संख्येत जर सर्व एक असतील तर त्याचा वर्ग कसा काढायचा. इथं किती अंक आहे, 1 आणि 2. बरोबर. लिहून घ्यायचा. सरळ लिहून घेतला, त्यानंतर उलट लिहायचा. किती आहे, 1 आणि 2. 1 आणि 2 ऑलरेडी लिहिलेला आहे. बरोबर. हाच याचा वर्ग आहे. एकदम सिम्पल आहे, एकदम सोपा आणि सरळ आहे. 1 2 3 4. हे बघा, याचा जर वर्ग काढायचा असेल काय करायचं, काय सांगितलं मी तुम्हाला, संख्येत जेवढे अंक असतील ते लिहून घ्यायचे. किती आहे इथं, 1 2 3 4. 1 2 3 आणि 4 सरळ लिहिले, त्यानंतर उलट लिहायचे अजून. 1 2 3 आणि 4. बरोबर. हाच याचा वर्ग आहे. समजलं. अजून तुम्ही याची प्रॅक्टिस करायची. हे बघा, 1 2 3 4 आणि 5 याचा तुम्ही घरी काढायचा. बरोबर. 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर. याचा पण वर्ग तुम्ही घरी काढायचा. अशी प्रॅक्टिस करायची तुम्ही. काहीच नाही आहे, एकदम सोपं आणि सरळ आहे. जेवढे अंक असतील तेवढे सरळ घ्यायचे आणि परत उलट घ्यायचा. हाच त्याचा वर्ग आहे. बरोबर. ठीक आहे, चालेल.